सर्वांना जय शिवराय। शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात आपण पाहतोय की गोदरे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सगळ्यात उंच पुतळा बांधण्याचा संकल्प जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी जो केला होता आणि फक्त संकल्पच नाही केला तर ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी खरं तर शरददादांसारख्या एका शिवभक्ताने आपलं घरदार पणाला लावून सगळं स्वतःच्या खिशातून खर्च करून आपण पाहतोय की या ठिकाणी आपण आलोय। इथं सगळी जागा त्यांनी विकत घेऊन हा जो त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट, एक स्वप्नातील प्रकल्प की छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात जगात उंच पुतळा आपल्या शिवजन्मभूमीत झाला पाहिजे। आपण पाहिले की ज्यावेळेस गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सगळ्यात उंच पुतळा त्या ठिकाणी बांधण्यात आला। त्यानंतर गुजरातची झालेली वाढ, जगभरातील आलेले पर्यटक आणि टुरिझममध्ये झालेली वाढ, कारण ज्यावेळेस आम्ही त्या नर्मदा नदीच्या तीरावर ज्यावेळेस गेलो होतो, केवडिया म्हणून तिथं गाव आहे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू पाहण्यासाठी आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आम्ही पाहिलं की ज्या ठिकाणी तो स्टॅच्यू बांधला आहे तिथील राहणारे सगळे आदिवासी बांधव, तिथील राहणारे सगळ्या लोकांचं जीवनमान एक बदलून गेलं आहे। आणि आपण पाहतो की गोदरे या ठिकाणी हे गोदरे गाव सगळं आपल्या आदिवासी बांधवांचं गाव आहे। ठाकर समाज असेल, आदिवासी बांधव असेल, यांच्या पण जीवनमानात बदल झाला पाहिजे। आपल्या जुन्नर तालुक्यातील तरुणांच्या जीवनमानात बदल झाला पाहिजे, कारण हा जो प्रकल्प आहे हा चिरंतर आहे। आपण पाहतो की अनेक लोकप्रतिनिधी येतात जातात, रस्ते होतील जातील, परंतु असे जे प्रकल्प शरददादांनी हा जो संकल्पना केलेला जो प्रकल्प आहे हा जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे। आणि माझ्यासारख्या तरुणाला असं वाटतंय एक शेवटी शिवभक्त म्हणून की आता होऊ घातलेली जी निवडणूक आहे ही फार अत्यंत महत्त्वपूर्ण निवडणूक आहे। आणि आपण पाहतो की या निवडणुकीच्या सगळ्या रणधुमाळी, निवडणुकीच्या सगळ्या धामधूम आहेत। माझ्यासारख्या एका राजकीय कार्यकर्त्याने ही सगळी स्वतःची पक्षाची सगळी राजकीय भूमिका बाजूला ठेवून आदरणीय शरददादांना जाहीरपणे पाठिंबा देण्याचं ठरवलंय। शेवटी राजकारण होत राहील, निवडणुका येतील जातील, परंतु एक आपल्यातला एक सर्वसामान्य माणूस जर बाजूला पडला तर हा जुन्नर तालुका चांगल्या माणसाला मुकल। मी त्या दिवशी एका मुलाखतीत पण हे मत व्यक्त केलं होतं की महाविकास आघाडीमध्ये जर शरददादांना जर स्थान दिलं असतं तर आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते जे पक्षाचे अधिकृतपणे त्यांनी सगळ्यांनीच चांगल्या पद्धतीने काम केलं असतं। परंतु शेवटी हा जरतरचा विषय होता। शेवटी आपण सगळ्यांनी पाहिले की काय घडलं आणि काय नाही घडलं, परंतु आज शरददादांसारखा माणूस फक्त जो लढतोय त्याच्याकडे नाही कुठले नेते नाही कुठले पुढारी, परंतु फक्त जनतेच्या विश्वासावर आणि सगळे असे जवळचे जे सवंगडी आहे, सगळे जवळचे सहकारी आहे, यांच्या विश्वासावर शरददादा ही निवडणूक लढतात आहे। आणि आमच्यासारख्या तरुणाला वाटलं की आपण पण कुठेतरी राजकीय पार्श्वभूमी बाजूला ठेवली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण खरं तर एकत्र आलं पाहिजे। कारण जर शरददादा जर उद्या तालुक्याचे आमदार जर झाले तर त्यांनी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रकल्प असेल आणि काय जी घोषणा केली ती म्हणजे अंतराळ स्पेस सायन्स एज्युकेशन जे स्कूल होणार आहे, म्हणजे अंतराळातील स्कूल। मला वाटतं आजपर्यंत आपण फक्त म्हणजे जुन्नर तालुक्याने आजपर्यंत फक्त शाळा कशा पद्धतीने बांधल्या पाहिजे, त्यांच्यामध्ये कशी सुधारणा केली पाहिजे, आपण हेच आजपर्यंत ऐकत आलं। परंतु अंतराळातलं जर स्कूल जुन्नर तालुक्यात जर झालं तर आज आमच्या शेतकऱ्याचा पोरगा पण त्या ठिकाणी वैज्ञानिक झाल्याशिवाय राहणार नाही। किती मोठा हा संकल्प आहे, किती मोठं व्हिजन आहे। आणि ज्या माणसाकडे व्हिजन असतं, दादांनी त्या दिवशी एक घोषणा केली होती, मला फार ती घोषणा भावली। ज्या लोकांना घर नाही त्यांच्यासाठी 10 एकरात त्यांनी घरकुल बांधण्याचं त्या ठिकाणी ठरवलं। मला वाटतं तुम्ही सगळी निवडणूक बघा, सगळ्या उमेदवारांचं तुम्ही त्या ठिकाणी व्हिजन बघा। मला वाटतं काही जण निवडणूक अस्तित्वासाठी लढतात आहे, काही जण निवडणूक हौशेसाठी लढतात आहे, पण एकमेव शरददादा असे ते व्हिजन घेऊन निवडणूक लढतात आहे, या तालुक्यासाठी निवडणूक लढतात आहे। म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की आपण शरददादांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे। फक्त पाठिंबाच नाही तर त्या माणसाला आपण निवडून आल्याशिवाय राहणार नाही। आणि उद्याचे आमदार नक्कीच शरददादा त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। आणि उद्या शरददादा आमदार झाल्यावर नक्कीच आम्ही पवार साहेबांच्या आशीर्वादाला पण नक्की जाऊ, हे पण मी या निमित्तानं सांगतो।
आज सगळ्या खरं तर शिवभक्तांना माझी ही विनंती असेल की आज गुरुवार आहे 7 तारखेला, खरं तर 7 तारखेला 7 कुणाला द्यायची हे आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं, पण एका प्रामाणिक माणसाला आम्ही साथ देतोय. खरोखर एक तळमळीने चाललेला एक माणूस. आपण पाहतो की या सगळ्या प्रस्थापितांच्या लढाईत जर एक सर्वसामान्य माणूस जर बाजूला पडला, आज शरददादांच्या माध्यमातून आम्ही स्वतःला त्यांच्यामध्ये पाहतोय, खरोखर त्यांच्यामध्ये पाहतोय. उद्या शरददादांसारखा माणूस म्हणजे आम्ही सगळे सर्वसामान्य जे तरुण आहे त्यांच्यामध्ये आम्ही आश्वासक चेहरा म्हणून पाहतोय. आज शरददादा जर बाजूला पडले ना, तर आपण सगळे सर्वसामान्य कुटुंबातील तरुण सगळे बाजूला पडून जाऊ. आणि राजकारण आपण जे आश्वासक नजरेने पाहतोय, या राजकारणाला आपण एक आश्वासक नजरेने जे पाहतोय, तो उद्या सगळ्या त्याचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नक्कीच आपल्या सर्वसामान्य तरुणांनी, मतदारांनी हा विचार केला पाहिजे की आपल्या तालुक्यातील हा माणूस हा एकटा नाही पडला पाहिजे. म्हणून खरं तर आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. सगळ्या सुज्ञ मतदार असतील, सगळे तरुण असतील, यांनी सगळ्या शिवभक्तांनी ह्याकरता शिवकार्यात सामील झालं पाहिजे, हीच माझी या ठिकाणी विनंती असेल. आणि पुढच्या गुरुवारी येत्या 14 तारखेला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं महानाट्य हिवरेतर्फे नारायणगाव इथं कुलस्वामी खंडेराय जे हायस्कूल आहे तिथल्या ग्राउंडवर आपण घेणार आहोत. आणि तिथं बहुसंख्येने अनेक शिवभक्त सामील होणार आहे. आज आपण फक्त ही आपल्याला भूमिका जाहीर करायची होती. आपले जे निवडक सहकारी त्यांच्या माध्यमातून खरं तर आपण ही भूमिका जाहीर केली. मला खरं तर मी आदरणीय पवार साहेबांच्या संघर्षाच्या काळातील पहिल्या दिवसापासून भूमिका घेतलेला कार्यकर्ता आहे. मला कुठं नाही पक्ष डिस्टर्ब करायचा, नाही कुठली संघटना डिस्टर्ब करायची, परंतु सगळ्या शिवभक्तांना सोबत घेऊन आज शरददादांना साथ देण्याचं आम्ही जे ठरवलं. आणि पुढच्या 14 तारखेला जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे महानाट्य आहे तिथं बहुसंख्येने शिवभक्त येणार आहेत. अनेक त्या ठिकाणी महिला भगिनी पण त्या ठिकाणी उपस्थित राहतील. माझी खरं तर जुन्नर तालुक्यातील सगळ्या शिवभक्तांना हीच विनंती असेल की वाघनख नावाचं एक थरथरक छत्रपती शिवाजी महाराजांचं महानाट्य त्या ठिकाणी होणार आहे. पुण्यातील असंख्य कलाकार त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्या महानाट्याला तुम्ही सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं, मी या सगळ्या शिवभक्तांच्या वतीने पण विनंती करतो. आणि त्या महानाट्याला शरददादांना आम्ही जाहीर पाठिंबा देऊ, हेच मी या निमित्तानं सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.